नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी त्यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील आपल्या अपार्टमेंटची विक्री केल्याचं समोर आलं आहे. पाहूयात त्यांनी असं का केलं सविस्तर स्वरूपात. आणि मुंबईची बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी मुंबईतील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जुहू परिसरातील आपल्या अपार्टमेंटची विक्री केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी हे आलिशान अपार्टमेंट 4.40 कोटी रुपयांना विकल्याची माहिती आहे. सुमारे 14 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या या फ्लॅटमधून या दाम्पत्याला तब्बल मोठा परतावा मिळाला आहे. मालमत्ता नोंदणी कागदपत्रानुसार हा व्यवहार जुलै 2026 मध्ये अधिकृतपणे नोंदवला गेला आहे. जुहूमधील झेवीपीडी स्कीम अंतर्गत मिलिटरी रोडवर असलेल्या द दीप वर्षा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील आयरिस पार्क इमारतीत हा फ्लॅट आहे. या फ्लॅटचं कॉर्पोरेट एरिया 774 स्क्वेअर फूट आहे. माधुरी आणि डॉक्टर नेने यांनी 4 जून 2012 रोजी हे अपार्टमेंट 1.94 कोटी रुपयांना खरेदी केला होता. 14 वर्षानंतर हाच फ्लॅट 4.40 कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा फ्लॅट सचिन शेखर शेट्टी यांनी खरेदी केला असून यासाठी त्यांनी 26.40 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरलं आहे. नोंदणी कागदपत्रानुसार माधुरी दीक्षित आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी गेल्या 8 महिन्यात मुंबईत केलेली ही तिसरी रिअल इस्टेट विक्री आहे. डिसेंबर 2015-25 मध्ये त्यांनी याच जुहूमधील इमारतीमधील 780.13 स्क्वेअर फुटाचा दुसरा फ्लॅट 3.90 कोटी रुपयांना विकला होता, जो 2012 मध्ये 1.95 कोटी रुपयांना घेतला होता. तर जून 2026 मध्ये अंधेरी वेस्ट ओशिवरा इथलं मोरिया लँडमार्क 2 मधील 1594.24 स्क्वेअर फुटाचा कमर्शियल ऑफिस स्पेस 4.85 कोटी रुपयांना विकलं होतं, जे त्यांनी 18 वर्षापूर्वी 52.5 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. तर जुलै 2026 मध्ये त्यांनी जुहूतील 774 स्क्वेअर फुटाचा हा फ्लॅट 4.40 कोटी रुपयांना विकला आहे. मुंबईतील जुहू परिसर हा नेहमीच चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीचा आवडता निवास परिसर राहिला आहे. या भागात घराच्या किमती प्रति स्क्वेअर फूट 60,000 ते 1 लाख रुपयाच्या आसपास असून रिअल इस्टेटच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महागडा मानला जातो. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय, सौंदर्य आणि नृत्यानं रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेने आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 90च्या कमाई करणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक असलेल्या माधुरीने केवळ सिनेमामधूनच नव्हे तर व्यावसायिक, रिअल इस्टेट आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधीचे साम्राज्य उभारलं आहे. एका चित्रपटासाठी माधुरीने साधारणपणे 4 ते 5 कोटी मानधन घेते, तर टेलिव्हिजनवरील डान्स रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करण्यासाठी ती एका सीझनचे 24 ते 25 कोटी आकारत असल्याचं समजतं. माधुरी दीक्षितची एकूण संपत्ती 250 कोटी ते 300 कोटीच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. माधुरी दीक्षित यांनी गेल्या 8 महिन्यात मुंबईत केलेल्या तिसऱ्या रिअल इस्टेट डीलबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.